पाहिजेत. श्री मारवाडी युवक मंडळ गोंदिया अल्पसंख्याक हिंदी भाषिक दर्जाप्राप्त संस्थाद्वारे संचालित श्री राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया सरकारमान्य 100% अनुदानित. मित्रांनो, ही दिलेली जाहिरात गोंदिया जिल्ह्यातील आहे. अल्पसंख्याक हिंदी भाषिक संस्था आहे आणि विद्यालयाचे नाव दिले आहे श्री राजस्थान कन्या विद्यालय. ॲड्रेस पत्ता गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया. सरकार मान्य शाळा आहे. 100% अनुदानित शाळा आहे. 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 अन्वये. 2. अल्पसंख्याक हिंदी भाषिक दर्जाप्राप्त अल्पसंख्याक मान्यता पत्र क्रमांक दिला आहे. आणि 3. मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडून प्राप्त अंतिम संच मान्यता 2025 ते 2026 नुसार खालील रिक्त पद भरणे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. रिक्त पद असलेल्या शाळाचे नाव श्री राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया. तर या ठिकाणी मित्रांनो अनुक्रमांक 1 मध्ये रिक्त पद असलेल्या शाळाचे नाव दिले आहे श्री राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया. शिक्षकाचे पदे भराव्याचा तपशील. पदाचे नाव प्राथमिक शिक्षण सेवक वर्ग 5वी करिता. प्राथमिक शिक्षण सेवकाचे पद भरण्यात येत आहे इयत्ता 5वी करिता किंवा वर्ग 5वी करिता. रिक्त पदांची संख्या 1 जागा भरण्यात येत आहे प्राथमिक शिक्षण सेवक या पदाची. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. वेतन श्रेणी / मानधन 16,000 रुपये मानधन. प्राथमिक शिक्षण सेवक वर्ग 5वी करिता या पदासाठी मिळणार आहे. अध्यापनाचे विषय वर्ग 5वीचे सर्व विषय. वर्ग 5व्या किंवा इयत्ता 5वी करिता सर्व विषय शिकवण्याकरिता प्राथमिक शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed 12 D.Ed / TET किंवा CTET पेपर 1 परीक्षा उत्तीर्ण. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे प्राथमिक शिक्षण सेवक या पदासाठी 12 D.Ed 12वी D.Ed सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा 12 D.Ed CTET पेपर 1 परीक्षा उत्तीर्ण. CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र. वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण. शासकीय नियमानुसार सर्वच अनुक्रमांक 1 आणि 2 मध्ये भरल्या जाणाऱ्या पदासाठी वयोमर्यादा ही 18 वर्ष पूर्ण शासकीय नियमानुसार. आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू होत नाही अनुक्रमांक 1 आणि अनुक्रमांक 2 करिता. पद रिक्त होण्याचे कारण अनुक्रमांक 1 आणि अनुक्रमांक 2 साठी सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त या ठिकाणी झाले आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 1 मध्ये शिक्षकाचे पदे भराव्याचा तपशील म्हणजेच पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा किंवा पोस्ट नेम. माध्यमिक शारीरिक शिक्षण सेवक वर्ग 1ली ते 10वी करिता. तर या शाळेमध्ये मित्रांनो माध्यमिक विभागाकरिता शारीरिक शिक्षण सेवक वर्ग 1ली ते 10वी नाही आहे 9वी ते 10वी करिता आहे. रिक्त पदांची संख्या 1 जागा. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित आणि वेतन श्रेणी / मानधन 18,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. माध्यमिक शारीरिक शिक्षण सेवक वर्ग 9वी ते 10वी करिता किंवा इयत्ता 9वी ते 10वी करिता. वेतन श्रेणी मानधन आहे 18,000 रुपये. अध्यापनाचे विषय शारीरिक शिक्षण व गणित PT फिजिकल एज्युकेशन आणि मॅथमॅटिक्स किंवा गणित. शैक्षणिक व व्यावसायिकरिता BSc गणित BPEd BSc मॅथमॅटिक्स BPEd. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2. रिक्त पद असलेल्या शाळाचे नाव श्री राजस्थान कन्या पाठशाला गोंदिया. तर या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे श्री राजस्थान कन्या पाठशाला गोंदिया. अनुक्रमांक 2 शाळेचे नाव आहे श्री राजस्थान कन्या पाठशाला गोंदिया आणि पदाचे नाव आहे प्राथमिक शिक्षण सेवक वर्ग 1ली ते 4थी करिता किंवा प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 1ली ते 4थी करिता पद भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण सेवक इयत्ता 1ली ते 4थी करिता पद. वेतन श्रेणी / मानधन 16,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. अध्यापनाचे विषय वर्ग 1ली ते 4थीचे सर्व विषय शिकवण्याकरिता
प्राथमिक शिक्षण सेवक वर्ग 1ली ते 4थीकरिता भरण्यात येत आहे. त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे HSC D.Ed TET किंवा HSC D.Ed CTET पेपर 1 परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 12 D.Ed TET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा 12 D.Ed CTET पेपर 1 परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना. 1. पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ कागदपत्रे व प्रमाणित झेरॉक्स प्रतीसह कार्यालयात दिनांक 17 जुलै 2026 रोज शुक्रवार वेळ 11 ते 3 वाजेपर्यंत किंवा वाजतापर्यंत उपस्थित राहावे. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी प्रवास भत्ता देय राहणार नाही. 3. मुलाखतीचे स्थळ श्री राजस्थान कन्या विद्यालय मोटवानी चेंबरच्या समोर गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे. 1. पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. सोबत मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्सच्या म्हणजेच मूळ कागदपत्राच्या प्रमाणित झेरॉक्स प्रतीसह मुलाखतीसाठी कार्यालयात मुलाखतीचा दिनांक आहे 17 जुलै 2026. मुलाखतीचा रोज आहे किंवा वार शुक्रवार आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. 2. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी प्रवास भत्ता देय राहणार नाही. या ठिकाणी प्रवास भत्ता देय राहणार नाही मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी. 3. मुलाखतीचे स्थळ किंवा मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री राजस्थान कन्या विद्यालय मोटवानी चेंबरच्या समोर गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया. अध्यक्ष / सचिव शाळा समिती श्री राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया. जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत. महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा संचलित महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा लातूर. मित्रांनो, ही जाहिरात लातूर जिल्ह्यातील आहे. महाविद्यालयाचे नाव दिले आहे महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा लातूर. थेट मुलाखती किंवा प्रत्यक्ष मुलाखती. महाविद्यालयातील सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी घड्याळी तासिका तत्वावर अध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचा सुधारित नाहरकत आदेश क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 4 जून 2026 नुसार खालील पदे भरण्यास नाहरकत दिली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महाविद्यालयातील सन 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी या महाविद्यालयामध्ये घड्याळी तासिका तत्वावर अध्यापकांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचा सुधारित नाहरकत आदेश क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 4 जून 2026 नुसार खालील रिक्त पदे भरण्यास नाहरकत दिली आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 विषय इंग्लिश विषयाचे किंवा इंग्रजी विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे. घड्याळी तासिका तत्वावर नाहरकत दिलेली पदे 2 पदे इंग्रजी या विषयाकरिता भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 विषय किंवा सब्जेक्ट हिस्ट्री 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 विषय लोकप्रशासन 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 विषय सब्जेक्ट राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5 विषय सब्जेक्ट अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स या विषयाची 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6 विषय वाणिज्य किंवा कॉमर्स या विषयाच्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 7 विषय सब्जेक्ट रसायनशास्त्र केमिस्ट्री एकूण 7 पदे घड्याळी तासिका तत्वावर नाहरकत दिलेली पदे आहे. रसायनशास्त्र या विषयाकरिता एकूण 7 पदे केमिस्ट्री या विषयाची भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 8 विषय भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान किंवा फिजिक्स या विषयाच्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 9 विषय मॅथमॅटिक्स किंवा गणित 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 10 विषय वनस्पतीशास्त्र किंवा बॉटनी या विषयाच्या एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 11 विषय प्राणीशास्त्र किंवा झुऑलॉजी या विषयाच्या एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अनुदानित. इन्फॉर्मेशन सूचना. 1 विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन निर्णय संकीर्ण क्रमांक दिला आहे. या संकीर्ण क्रमांकानुसार ठरवून दिलेली शैक्षणिक पात्रता नेट एक्झाम उत्तीर्ण, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट राष्ट्रीय पात्रता परीक्षा
उत्तीर्ण किंवा स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, राज्य पात्रता परीक्षा किंवा PhD डिग्री अधीन राहून असावी. 2. महाराष्ट्र शासन निर्णय संकीर्ण क्रमांक दिला आहे, दिनांक आहे 14 नोव्हेंबर 2018 नुसार वेतन व मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद झाल्यानंतर मान्य होईल. 3. ज्या विषयांची पूर्णवेळ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असेल ती पदे भरेपर्यंत घड्याळी तासिका पदांना मान्यता राहील किंवा 9 महिने कालावधीकरिता राहील. म्हणजे त्या ठिकाणी ज्या विषयांची पूर्णवेळ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असेल तर ती पदे भरेपर्यंत घड्याळी तासिका पदांना मान्यता राहील किंवा ही मान्यता 9 महिने कालावधीकरिता राहील. मुलाखत स्थळ, मुलाखतीचे ठिकाण दिले आहे महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा लातूर. मुलाखत दिनांक आहे 3/7/2026 म्हणजे 3 जुलै 2026. वेळ सकाळी 11 वाजता. सचिव महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा जिल्हा लातूर. प्राचार्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा जिल्हा लातूर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.